मी आपल्याला वारंवार सांगत असतो की आपल्या तरुणांचे जे वीर्यविकारांच्या समस्या आहेत, लैंगिक समस्या जसं की स्वप्नदोष होणे, हस्तमैथुन करण्याची इच्छा होणे, संभोग करण्याची शक्ती नसणे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, कॉन्फिडन्स नसणे, अशा विविध प्रकारच्या ज्याही काही समस्या आहेत त्यांच्या मुळाशी काय आहे माहीत आहे का? तर आपल्यामध्ये संयम नाही आहे आणि वीर्य आपल्या शरीरामध्ये धारण करण्याची जी पात्रता म्हणत असतो मी, ती नाही. तर ती पात्रता येण्यासाठी योग प्राणायामाचा आपण आधार घेतला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला एक आसन सांगत आहे. हे बघा, यासारखं आपल्याला पद्मासनामध्ये बसायचं आहे. म्हणजे याला तुम्हाला 2, 4, 8 दिवस लागतील. तोपर्यंत तुमच्या शरीराची तयारी होईल. पद्मासनामध्ये बसायचं आहे. त्यानंतर हे बघा, या ठिकाणी आहे उत्थित पद्मासन. म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला आपलं जे संपूर्ण शरीर आहे ते हातावरती उचलायचं आहे. यामध्ये तुम्हाला कोणती कीगल एक्सरसाइज करायची गरज नाही किंवा कोणतं जिममध्ये जाऊन मोठमोठे व्यायाम करायची गरज नाही. जर तुमच्याकडे जर नसेल तर औषधीसुद्धा घेण्याची गरज पडणार नाही. फक्त आपल्याला दररोज मग त्यासाठी 1-1.5 तास योगा प्राणायामासाठी आपल्याला द्यावा लागू शकतो. जशी जर आपली तयारी असेल तर मग असं म्हणतात की वीर्य हा आपल्या शरीराचा राजा आहे आणि तो योग्य ठिकाणी राहतो. त्यासाठी योग्य ते पात्र आणि पात्रता आपल्यामध्ये असायला पाहिजेत. असे विविध प्रकारचे योगासन आहेत, काही क्रिया आहेत. त्यामध्ये जर आपल्याला एक्सपर्ट व्हायचं जर असेल तर दिलेल्या नंबरवरती किंवा इंस्टाग्रामवरती आपण DM करू शकता. आपल्याला योग्य ती मदत होईल.